आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. काय मंडळी, पावसाळा म्हटला की आपल्याला हमखास दांडी मारायची इच्छा होते, आहे की नाही? त्या गाण्यामध्ये पण आहे ना की सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. मला वाटतं हे गाणं फक्त शाळकरी मुलांसाठी नाही तर सगळ्यांसाठीच लागू आहे. ही भावना ही युनिव्हर्सल भावना आहे. खरं तर मला असं वाटतं की मे महिन्यातली सुट्टी कॅन्सल करून ती पावसाळ्यात केली पाहिजे आणि हा क्रांतिकारी विचार मला शाळेपासूनच येतोय. कसं आहे की सुट्टी असली की पाऊस एन्जॉय करता येतो. मस्तपैकी खिडकीत बसायचं, चहा कॉफी घेत पाऊस बघायचा, हुक्की आली की बाहेर जायचं, भिजायचं, एन्जॉय करायचं. पण दरवेळी आपल्याला सुट्टी घेता येत नाही. पण वीकेंड मात्र आपला हक्काचा असतो, त्यावेळी सेलिब्रेट करायचा पावसाळा. अशा वेळी मस्त भिजायचं, घरी येऊन कपडे बदलायचे आणि गरमागरम स्वयंपाक करायचा. क्या बात आहे. अशा वेळी काहीतरी चमचमीत आणि मस्त लागतं आपल्याला खायला. तर आजच्या रेसिपीज तुम्ही त्याच्यासाठी राखून ठेवा. अशा मोसममध्ये तुम्ही नक्की करा. खूप एन्जॉय करता येईल आपल्याला आणि खूप आवडतील रेसिपीज. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. चला तर मग किचनकडे. गरमागरम आलूची टिक्की आपल्याला सगळ्यांनाच आवडते, त्याच्यामुळे एक मटर काजू आलू टिक्की मी करणार आहे. सोपी, छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. आणि दुसरी रेसिपी असणार आहे आपली पॉम्फ्रेटची, अजवाइनी पॉम्फ्रेट. म्हणजे ओव्याच्या फ्लेवरचा आपण पॉम्फ्रेट बनवणार आहोत आणि तो पण एक ड्राय आणि अशी तंदुरी जसं असतं ना पॉम्फ्रेट, तशी ही रेसिपी आहे. सोपी आहे. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. मटर काजू आलू टिक्की. लागणारं साहित्य आहे: उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लॉवर, चाट मसाला, रवा, वाफवून घेतलेले मटारचे दाणे, शोप, काजू, आलं, हिरवी मिरची, जिरं, लाल तिखट आणि मीठ. बटाटा आपण घेतलेला आहे 2 बटाटे साधारणपणे मध्यम आकाराचे, त्याला उकडून घेतलेला आहे आणि त्याला बारीक केलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला हा जो बटाटा आहे त्याला व्यवस्थित हाताने त्याला एकत्र करू आपण आणि कॉर्नफ्लॉवर यात टाकणार आहोत आपण आणि मीठ. याला व्यवस्थित एकत्र करूया आपण. हे मिक्स झालंय व्यवस्थित आणि एका बाजूला आपल्याला सारण करायचंय. या ज्या टिक्क्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. तेल तापवलंय. आता हा जो बटाटा उकडलेला आणि त्याला नंतर स्मॅश केलेला आहे आपण, एक रोस्टी म्हणून पण प्रकार येतो बटाटा, म्हणजे पोटॅटो रोस्टी ज्याला म्हणतो. म्हणजे एक 70-80% शिजलेला बटाटा घेतो आपण आणि त्याला सोलून त्याला किसून त्याच्यात थोडंसं मीठ, बटर वगैरे टाकून थोडंसं काळी मिरी पूड, म्हणजे त्याच्या अशा रेषा असतात आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे असे पीसेस करायचे, वाटीमध्ये दाबून त्याला तेलावरती परतायचे. असे क्रिस्पी आणि खमंग अशा चकत्या लागतात, खूप मस्त रोस्टी पोटॅटोज. तेल तापलेलं आहे. आता हे अतिशय साध्या पद्धतीने ही रेसिपी आहे, काहीच यात विशेष काहीच नाही आहे. आपण घेतो याच्यात जिरे, हिरवी मिरची, एक चमचा आलं, आणि हे जे
दाणे आहेत आपण मटारचे दाणे उकडून घेतलेले आहेत, वाफवलेले आहेत आणि त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे, ते टाकलेले आहेत. याच्यामध्ये मी टाकणार आहे सोप, एक अर्धा चमचा सोप, तिखट थोडंसं, एक रंगापुरतं थोडंसं ते टाकायचं आहे, मीठ, बस. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बस, हे आपलं जे सारण आहे हे तयार झालं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला फक्त टाकूया. चाट मसाला म्हणा किंवा आमचूर, जी काही पावडर आपल्याकडे अवेलेबल असेल, घरी असेल, ती टाकायची आहे. बस. आणि आमचूर पण नसेल, चाट मसाला पण नसेल तर काही हरकत नाही, थोडासा लिंबाचा रस आपण टाकू शकतो याच्यामध्ये आंबटपणासाठी किंचित. आणि कोथिंबीर असेल तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता हे सारण झालेलं आहे आपलं आणि हे जे आवरण आहे वरचं बटाट्याचं ते पण तयार करून घेतलेलं आहे. आपण एक मस्त टिक्कीची रेसिपी करतोय, मटर काजू आणि आलूची टिक्की. आपण जे आवरण आहे बटाट्याचं, उकडलेल्या बटाट्याचं, ते आपण तयार करून घेतलेलं आहे. बस उकडलेला बटाटा आहे, त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर आहे, थोडंसं मीठ आहे, बस एवढं एक केलेलं आहे. आणि सारण जे करायचं आहे आपल्याला, मटरचं सारण करायचं आहे ते केलेलं आहे आपण. थोडंसं तेल तापवलं आहे, त्याच्यामध्ये आलं आणि जिरा, हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट आणि मटर वगैरे टाकलेले आहेत आपण. थोडासा चाट मसाला टाकला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हे सारण तयार करून आपण थंड करून घेतलेलं आहे. आणि जर आवडत असेल तर मी म्हटल्याप्रमाणे थोडीशी कोथिंबीर टाकायची, अजून छान लागेल, ती पण आपण टाकू शकतो. या दोन्ही गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत. इकडे मी पॅन तापायला ठेवलेलं आहे, पण त्याच्या आधी आपण या टिक्क्या आहेत त्या करून घेऊया. थोडासा तेलाचा हात घेऊया. सारण भरलेलं आहे आतमध्ये. बस. सोबतीला याच्यासोबत आपल्याला आपली चिंचेची चटणी चालेल, सॉस चालेल, हिरवी चटणी जर असेल केलेली ती पण चालेल. पण तशी टिक्कीमध्येच स्वतःमध्ये खूप भरपूर मस्त टेस्टी अशी टिक्की असणार आहे, त्याच्यामुळे सॉस असला तरी चालेल थोडासा सोबत. आपल्या या टिक्क्या झालेल्या आहेत. आता थोडा रवा मी इथे घेणार आहे. बस. काजू लावलेला त्याला आणि थोडंसं रव्यामध्ये मी त्याला घोळून घेतोय. बस. आता हा साईज थोडा मोठा आहे, जर लहान साईज करायचं असेल थोडंसं लहान स्टफिंग होईल त्यात, पण लहान पण आपल्याला करता येईल. काम करू आपण, 2 काजू लावूया कारण टिक्क्या मोठ्या आहेत. पॅन तापलेला आहे, असं तेल टाकूया. त्याला व्यवस्थित गोल आकार दिलेला आहे आणि हे जाणार आहे पॅनमध्ये. स्टफिंग एकदम चटपटीत आणि टेस्टी असं स्टफिंग आहे, त्यामुळे टिक्क्या खाताना मजा येणार आहे, छान वाटणार आहे एकदम. आहा. मध्यम आचेवर आता त्याला मी मस्तपैकी
परतून घेतो छान दोन्ही बाजूनी. या मटारचं जे स्टफिंग केलं आहे त्याच थोडंसं किसून घेतलेलं पनीर जरी टाकलं तरी चालेल. थोडंसं त्यांनी पण एक वेगळी टेस्ट आणि रिचनेस त्याला येऊ शकतो. आवडीवरती आहे आणि मुख्य म्हणजे उपलब्धतेवर पण आहे. दरवेळी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नसतात. जर असेल समजा आपल्याकडे दूध फाटलं असेल आणि त्याचं आपलं उरतं ना जे येतं म्हणजे पनीरसारखं जे उरतं त्याचं पण आपल्याला करता येईल. स्टफिंगमध्ये ॲड करता येईल. म्हणजे असलेल्या गोष्टी वापरून आपल्याला रेसिपीज करता येतील. करायला पाहिजेत म्हणजे तसा वापर पण होतो, इनोव्हेशन पण होतं आणि वेगळी टेस्ट पण होते. हा रंग मस्त येतोय त्याला आता. बस ह्या 2 टिक्क्या तर होत आलेल्या आहेत. यांना थोडासा वेळ लागणार, 2-4 मिनटं लागणार आहे. मी हे दोन्हीकडनं व्यवस्थित गोल्डन ब्राऊन त्यांना व्यवस्थित परतून घेतो आणि डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मटार काजू आलू टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लॉवर, चाट मसाला, रवा, उकडलेली मटारची भरड, बडीशेप, काजू, आलं, हिरवी मिरची, जिरं, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची आणि आलं घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये उकडलेल्या मटारदाण्यांची भरड, अर्धा चमचा बडीशेप, तिखट आणि मीठ घालून सारण तयार करावं. ते एका प्लेट मध्ये काढून त्यात चाट मसाला घालावा. हाताला तेल लावून बटाट्याच्या मिश्रणाची पारी करावी. त्यामध्ये मटारचं सारण भरावं आणि टिक्की बनवून घ्याव्यात आणि या टिक्कीवर काजू तुकडा लावावा. एका प्लेट मध्ये रवा पसरवून त्यामध्ये या टिक्की घोळवाव्यात आणि फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यावर शॅलो फ्राय करून घ्याव्यात. आपली पुढची रेसिपी आहे अजवाइनी पॉम्फ्रेट म्हणजे ओव्याचा फ्लेवरचा पॉम्फ्रेट. आणि हा तंदुरी जसं आपण करतो एखादे फिश तशीच रेसिपी आहे ही आणि ओव्याचा त्याला फ्लेवर असणार आहे. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे आपण बेसन घेतलेलं आहे, क्रीम आहे, पॉम्फ्रेट आहे, काळी मिरी पूड आहे, इथे घेतलेलं आहे आपण दही बांधून घेतलेलं आहे, नंतर अंड, लिंबाचा रस, गरम मसाला, बटर, ओवा, नंतर आलं लसूण पेस्ट आहे, जिरा आहे, हळद आहे, लाल तिखट आणि मीठ. तर या पॉम्फ्रेट आज साफ करून घेतलेला आहे, त्याला चिरा मारून घेतलेला आहे सगळीकडनं, म्हणजे तो जो मसाला आपण करू तो व्यवस्थित आत जाईल त्या हिशोबाने चिरा मारून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण अंड्याचा जो बलक आहे तो घेणार आहोत. पांढरा पाट घेत नाही आहोत, फक्त पिवळा जो भाग आहे तो मी याच्यामध्ये घेणार आहे. आता अंडा याच्यामध्ये कशासाठी टाकतोय आपण, तर एक बाइंडिंगच्या दृष्टीने टाकतोय आपण की याचं जे सगळा मसाला त्याला व्यवस्थित चिटकला पाहिजे आणि त्याला एक अंड्यामुळे सॉफ्टनेस पण येतो. चिकनमध्ये करताना किंवा एखादा आपण करतो चिकनमध्ये एखादं मॅरिनेशनमध्ये वापरू किंवा या मॅरिनेशनमध्ये वापरू तर थोडा एक सॉफ्टनेस त्याच्यामुळे येतो. तर हा अंड्याचा जो बलक आहे तो मी काढून घेतोय. आता मी इथे एकच पॉम्फ्रेट करतोय, पण जे मॅरिनेशन जे होणार आहे ते ॲटलिस्ट 3 ते 4 पीसेसला पुरे होईल एवढं होईल ते, कारण की क्वांटिटी जरा जास्ती होईल. आणि जेव्हा आपण तंदूरमध्ये एखादी गोष्ट करतो तेव्हा कोळशाचा नॅचरल त्याचा फ्लेवर येतो, पण कोळसा आणि ते सगळं घरी आपल्याकडे नसतं, तर त्याला एक पर्याय म्हणून आपण ओव्हनमध्ये करणार आहे, पण फ्लेवर ऑलमोस्ट तसाच येणार आहे. आपण करतोय अजवाइनी पॉम्फ्रेट म्हणजे ओव्याच्या फ्लेवरचा आपण पॉम्फ्रेट करतो आहे. जसं तंदुरी पॉम्फ्रेट होतो तशीच ही रेसिपी आहे, फक्त ओव्हनमध्ये आपण करणार आहोत. आपण बघितलं इथे अंड्याचा बलक मी इथे घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी 1.5 चमचा दही घेणार आहे. ते बांधून घेतलेलं आहे, साधारणपणे 2 तास याला बांधलेलं आहे आणि त्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. क्रीम घेतलेलं आहे, 1 ते 1.25 चमचा क्रीम. क्रीममुळे पण त्याला एक रिचनेस सॉफ्टनेस येतो त्याला आपल्या रेसिपीला, त्याच्यामुळे थोडंसं क्रीम पण टाकणार आहे मी. आलं लसणाची पेस्ट, जर पाहिजे तर तुम्ही याला हळद मीठ लावून थोडंसं पहिले पॉम्फ्रेट एक अर्धा पाऊण तास ठेवू शकता. मी आता डायरेक्ट करणार आहे, पण करताना आपल्याला तसंही करता येईल. याच्यात मी ओवा टाकलेला आहे, जिरेपूड,
लाल तिखट, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद, जास्ती नाही, थोडीशी किंचित एक गरम मसाला, मीठ, सगळं एकत्र केलेलं आहे. टाकणार आपण लिंबू, साधारणपणे 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि आता टाकायचं आहे याच्यामध्ये बेसन, अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला बेसनाचा टाकायचा आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. सगळ्याचा कंबाईन होऊन खूप मस्त असा त्याचा फ्लेवर येतोय छान. आहा, काळी मिरी आपण आता टाकून घेऊ. अशी फ्रेश क्रश केलेली काळी मिरी, याचा फ्लेवर वेगळा आहे, जी टेस्टच वेगळी आहे. आता या पॉम्फ्रेटला आपल्याला हा पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. म्हणजे सगळ्या चिऱ्यांमध्ये मसाला गेला पाहिजे व्यवस्थित. हे असं मॅरिनेशन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक 2-3 तास याला असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. म्हणजे असं मसाला लावून ठेवायचा आहे त्याला. याला मी मॅरिनेट करायला ठेवतोय. हे आता मॅरिनेट झालेलं आहे व्यवस्थित. आता मी काय केलं आहे की माझा जो ओव्हन आहे तो गरम करायला ठेवला आहे, प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आणि त्याला जे बेकिंगचा जो मोड असतो ना, दोन्हीकडनं जेव्हा कॉईल गरम होतात त्या मोडवर मी इथे ठेवलेलं आहे त्याला. आणि साधारणपणे 200 ते 250 या डिग्रीमध्ये, म्हणजे जास्ती हीटमध्ये थोडंसं पाहिजे हे करताना. ठीक आहे. आणि मी इथे प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये सिल्वर फॉईल लावलेलं आहे आणि याच्यावर थोडं मी आता हे टाकणार आहे, बटर टाकणार आहे. बटर इथे लावणार आहे खाली. आता हा पॉम्फ्रेट झालेला आहे. आता याला आपल्याला साधारणपणे 12 ते 15 मिनिटं आपल्याला बेक करायचं आहे. 220 ते 250 या टेम्परेचरच्या मध्ये याला बेक करायचं आहे. आणि हे जेव्हा बेकिंग होईल, चालू असेल, तेव्हा ॲटलिस्ट 2दा आपल्याला बटर याला मध्ये लावायचं आहे. बटर लावायचं, त्याने सॉफ्टनेस येईल, टेस्ट अजून वाढेल. मधनं आपल्याला लावायचं आहे. 3-4 मिनिटं झाले की एकदा बटर थोडंसं लावूया, नंतर अजून 3-4 मिनिटं झाले की अजून एकदा लावूया बटर. म्हणजे खूप मस्त आणि खूप असं रसरशीत, खूप मस्त असा पॉम्फ्रेट होणार आहे. ठीक आहे. आता मी या बेकिंगसाठी टाकतोय. मला थोडं बटर लावायचं आहे वरती. बेकिंग चालू असताना अजून एकदा मी बटर लावणार आहे आणि याला छान रंग येईपर्यंत व्यवस्थित शिजून घेणार आहे. 12-1 मिनिटं याला वेळ लागेल. ते मी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. अजवाईन पॉम्फ्रेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, क्रीम, पापलेट, काळी मिरी पूड, पाण्याचा अंश काढून टाकलेलं दही, अंड, लिंबाचा रस, बटर, ओवा, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरं, हळद, तिखट आणि मीठ. कृती: अंड फोडून त्यामधला पिवळा बलक एका वाडग्यामध्ये घालावा. त्यामध्ये 1.5 चमचा दही, 1 ते 1.25 चमचा क्रीम, आलं लसूण पेस्ट, ओवा, जिरेपूड,
अर्धा चमचा तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस, बेसन आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मसाल्यामध्ये चिरा दिलेलं पापलेट घालावं. पापलेटला मसाला आतून बाहेरून लावून घ्यावा आणि पापलेट मॅरिनेट करून घ्यावं. बेकिंग ट्रे मध्ये अल्युमिनियम फॉइल ठेवून त्याला बटर लावावं. त्यामध्ये मॅरिनेट केलेलं पापलेट घालावं. ओव्हन मध्ये 200 ते 250 डिग्री सेल्सिअसला 12 ते 15 मिनिटांसाठी फिश बेक करून घ्यावा. तुमचं असं कधी होतं का हो की अचानक पाहुणे घरी येतात आणि तेव्हा त्यांच्यासाठी काय करावं असा प्रश्न पडतो? बराच वेळा होत असेल ना. अशीच धांदल आपली उडू नये म्हणूनच तर आमचा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या रेसिपीज पोहोचवायच्या. सोमवार ते शुक्रवार आमचा हा प्रोग्राम असतो आणि प्रत्येक एपिसोडमध्ये तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या विविध रेसिपीज पोहोचवायचा आमचा प्रयत्न असतो. अतिशय साध्या सोप्या रेसिपीजपासून तर पार्टी फूडपर्यंत, वेस्टर्न कॉन्टिनेंटल पदार्थांपासून तर अस्सल मराठमोळ्या पदार्थांपर्यंत सगळ्या प्रकारचे पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवावेत असा आमचा प्रयत्न असतो. आय होप तुम्ही हा प्रोग्राम बघत असाल आणि या रेसिपीज ट्राय आउट करत असाल. पण जोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत नाहीत आम्हाला कसं काय कळणार आहे की तुम्हाला तो प्रोग्राम आवडतोय की नाही किंवा रेसिपीज आवडत आहेत की नाही. त्याच्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. तुमचा फीडबॅक आम्हाला कळू देत म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला इम्प्रूव्हमेंट पण करता येईल. तुम्हाला त्यासाठी आमचा पत्ता लागेल तो मात्र ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी है अगन. मी रोमॅन्टिकली नाही म्हणत आहे हो, अगन म्हणजे पोटातली अगन, भूक लागली आहे. मंडळी आता मी ताव मारणार आहे. पुढच्या आठवड्यात मी परत 2 मस्त रेसिपीज घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी पिचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे.